नमस्कार. रुतम मराठी दिनविशेष मध्ये आपलं स्वागत. आज 27 जून. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या भागात. 27 जून 1839 रोजी महाराजा रणजित सिंह यांचं निधन झालं. महाराजा रणजित सिंह हे शीख साम्राज्याचे पहिले महाराजा होते, ज्यांनी 19व्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर पश्चिम भारतीय उपखंडावर राज्य केलं. त्यांना शेर पंजाब असंही संबोधलं जात असे. महाराजा रणजित सिंह यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1780 रोजी आज पाकिस्तानात असलेल्या गुजरानवाला येथे झाला. अगदी लहान वयातच त्यांनी राजकीय आणि लष्करी कौशल्य आत्मसात केली आणि त्याद्वारे 1799 मध्ये लाहोर ताब्यात घेतलं. हा त्यांचा पहिलाच महत्त्वपूर्ण विजय होता, ज्याने शीख साम्राज्याचा पाया रचला. 1801 मध्ये रणजित सिंग यांनी महाराजा ही पदवी धारण केली. गुरु नानक यांच्या वंशजांनी त्यांचा राज्याभिषेक केला. महाराजा रणजित सिंग यांनी पंजाबला एक मजबूत प्रांत म्हणून एक संत ठेवलंच, शिवाय इंग्रजांना त्यांच्या हयातीत त्यांच्या साम्राज्याभोवती फिरू देखील दिलं नाही. मौल्यवान कोहिनूर हिरा महाराजा रणजित सिंग यांच्या खजिन्याचं वैशिष्ट्य होतं. महाराजा रणजित सिंग यांच्या मृत्यूनंतर शीख साम्राज्यात अस्थिरता आणि विघटनाचा काळ सुरू झाला. त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये सामर्थ्य आणि नेतृत्वाच्या अभावामुळे साम्राज्य हळूहळू कमकुवत झालं आणि अखेरीस 1849 मध्ये ब्रिटिश साम्राज्याच्या अधीन झालं. 27 जून 2008 रोजी सॅम मानेकशॉ यांचं निधन झालं. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान सॅम मानेकशॉ हे भारतीय लष्कराचे प्रमुख होते आणि फील्ड मार्शल पद धारण करणारे ते पहिले भारतीय लष्करी अधिकारी होते. सॅम मानेकशॉ यांना सॅम बहादूर या नावानेही ओळखले जात असे. सॅम मानेकशॉ यांचा जन्म 3 एप्रिल 1914 रोजी पंजाबमधील अमृतसर इथं पारशी कुटुंबात झाला. 1932 मध्ये सॅम मानेकशॉ यांनी इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून मध्ये प्रवेश घेतला आणि 1934 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान सॅम बहादूर यांनी जपानी सैन्याविरुद्ध लढा दिला, ज्यामध्ये त्यांच्या धैर्यासाठी त्यांना मिलिटरी क्रॉस देण्यात आला. 1962च्या भारत-चीन युद्धादरम्यान त्यांनी भारतीय लष्कराच्या विविध ऑपरेशन्समध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तथापि 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांचं सर्वात मोठं योगदान होतं. 1971च्या युद्धात सॅम मानेकशॉ हे भारतीय लष्कराचे प्रमुख होते. त्यांचं धोरणात्मक नेतृत्व आणि कौशल्याने भारताला निर्णायक विजय मिळवून दिला आणि बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली. त्यानंतर 1973 मध्ये सॅम मानेकशॉ यांना फील्ड मार्शल या सर्वोच्च पदावर बढती देण्यात आली. 27 जून 1967 रोजी इंडियन एअरलाइन्सला पहिलं स्वदेशी विमान मिळालं. त्याचं नाव VRO हॉकर सिडले HS 748 असं होतं. हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि ब्रिटिश कंपनी VRO यांनी संयुक्तपणे तयार केलं आहे. HS 748 विशेषतः लहान आणि मध्यम श्रेणीच्या उड्डाणांसाठी डिझाईन केलं. त्यात 40 ते 80 लोकांची बसण्याची व्यवस्था होती. भारतात जेव्हा या विमानाचं उत्पादन सुरू झालं तेव्हा त्याचं नाव बदलून HAL 748 असं करण्यात आलं. नंतर HALनं अशी 89 विमानं बनवली. यापैकी 72 विमानं भारतीय हवाई दलासाठी तर 17 विमानं भारतीय विमान सेवेसाठी बांधण्यात आली. इंडियन एअरलाइन्सनं हे विमान प्रामुख्याने प्रादेशिक मार्गावर वापरले, जिथे मोठी विमानं चालवणं कठीण होते. 27 जून 1967 रोजी लंडनमधील बार्कलेज बँकेत जगातील पहिलं ATM उघडण्यात आलं. जॉन शेफर्ड बॅरॉन यांनी प्रथम ATM मशीन तयार केलं, जे लंडनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं. नंतर त्याची वाढती लोकप्रियता पाहून बॅरेननं आणखी 50 मशीन तयार केले. चॉकलेट मशीन पासून ATM मशीन बनवण्याची कल्पना जॉन शेफर्ड बॅरन यांना सुचली असं म्हटलं जातं. ब्रिटिश कॉमेडी अभिनेता रेग वॉर्नी यानं या ATM मधून पहिल्यांदा पैसे काढले. त्यावेळी या मशीन मधून एका वेळी जास्तीत जास्त 10 पाउंड वितरित केले जाऊ शकत होते. 27 जून 1957 रोजी धूम्रपानामुळे कर्करोग होतो
असं प्रथमच सिद्ध करण्यात आलं. अमेरिकेतील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूट, अमेरिकन कॅन्सर सोसायटी आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन यांनी एक अभ्यास केला. या अभ्यासात धूम्रपानामुळे कर्करोग होतो आणि ते मृत्यूचं प्रमुख कारण असल्याचं प्रथमच समोर आलं. याआधी लोकांमध्ये फक्त हीच संकल्पना होती की लोकांच्या मृत्यूचं कारण म्हणजे प्रदूषण आणि महायुद्धात वापरण्यात आलेली शस्त्र. हा अभ्यास 1952 ते 1955 या कालावधीत करण्यात आला. यात अमेरिकेतील 1,87,783 पुरुषांचा समावेश होता. यापैकी 44 महिन्याच्या अभ्यासात 11,783 लोकांचा मृत्यू झाला. या सर्व मृत्यूंची चौकशी केल्यानंतर हा अभ्यास 27 जून 1957 रोजी प्रसिद्ध झाला. या लोकांच्या मृत्यूमागे धूम्रपान हेही एक प्रमुख कारण असल्याचं या अभ्यासातून समोर आलं. धूम्रपान करणाऱ्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता 5 ते 15 पट अधिक असते असंही आढळून आलं. मात्र हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर 2 गटात विभागले गेले. लोकांनी तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याची मागणी केली तर अनेकांनी हा अहवाल स्वीकारण्यास नकार दिला. आजकाल तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणारी हानी लक्षात घेऊन अनेक देशांनी वेगवेगळे निर्बंधही लादले आहेत. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वृत्तम मराठी YouTube चॅनल. धन्यवाद.